नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत सर, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत की जी 5 मे 2024 रोजी नीटची एक्झाम येऊ घातलेली आहे त्या एक्झामच्या आपण संदर्भात आज चर्चा करणार आहोत। जसं की ड्रेस कोड, पेपर कसा अटेम्प्ट करायचा, 3 तास 20 मिनिटांमध्ये टेन्शन न करता कमीत कमी चुका होतील अशा पेपर सोडायच्या, त्याबद्दल चर्चा करणार आहोत। तर प्रथमतः आपण चर्चा करूयात की ड्रेस कोड। तर सर्व विद्यार्थ्यांना जे रिपीटर असतील त्यांना त्याबद्दल नॉलेज असेल, जे फ्रेशर असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला ड्रेस कोड हा असा असेल की मुलांसाठी नाईट पॅन्ट किंवा ट्रॅक पॅन्ट असावी, त्याला जास्त पॉकेट्स नसावेत, 2 पॉकेट असतील तरी चालतील, पण पॉकेटला झिप नसावी जेणेकरून मॅग्नेट डिटेक्टर मध्ये ते वाजले जाणार नाही। आणि टी शर्ट हे तुम्हाला राऊंड नेकचं हाफ स्लीव्स मध्ये लूज मध्ये टी शर्ट असावं, हा मुलांसाठी ड्रेस, आणि पायामध्ये स्लीपर चप्पल हा मुलांसाठी ड्रेस। तसंच मुलींनाही ट्रॅक पॅन्ट किंवा प्लाझो, ज्याला पॉकेट नसावीत, असतील तर पॉकेटला झिप नसावी अशा प्रकारचं त्यांना ट्रॅक पॅन्ट किंवा प्लाझो असावेत। आणि वरती टॉप हा लाईट फेंट कलरचा असावा, हाफ स्लीव्हचा असावा, किंवा राऊंड नेक टी शर्ट हाफ स्लीव्हचा असावा। पायामध्ये स्लीपर किंवा लो हिलची चप्पल असावी जेणेकरून कुठल्याही प्रकारचं एक्झाम हॉलमध्ये प्रवेश प्रक्रिया करताना कुठल्याही प्रकारचं अडचण येऊ नये यासाठी हा ड्रेस कोड एनटीएने जो गाईडलाईन्स मध्ये दिलेला आहे तो त्याच प्रकारचा असावा। मुलींनी मुख्यतः हातामध्ये कुठल्याही प्रकारची अंगठी, गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची चैन, कुठल्याही प्रकारचा धागा, हातामध्ये बांगडी, घडी नसावी, पायामध्ये कुठल्याही प्रकारचा दोरा वगैरे नसावा, जेणेकरून एनटीएच्या गाईडलाईन्सच्या विरुद्ध आपण प्रवेश करू, ज्याने आपल्याला तिथं एक्झाम सेंटरवरती काही प्रॉब्लेम होऊ शकतात। त्यामुळं सांगितल्याप्रमाणे ड्रेस कोड आणि जे ऑर्नामेंट्स आहेत ते नसावेत, डोक्याला पिन नसावी, शक्यतो रबरनी आपले केस टाय करावे, आणि मुलांनीही पण कुठल्याही प्रकारची घडी, हातात अंगठी, गळ्यात चेन नसावी, असंच करून प्रवेश करावा। ज्यावेळेस तुम्ही प्रवेश कराल तर सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी सर्व विद्यार्थ्यांनी की आपल्याला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाताल तर सर्वप्रथम तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन पेपर बुकलेट हातात येतो तर सर्वात प्रथम सगळ्यात विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला कुठल्या सब्जेक्ट हा सोपा जातो आणि कुठले त्यातले क्वेश्चन सोपे येतात ते क्वेश्चन पेपरवरती आधी टिक करून घ्यावे। नंतर जे दुविधा मनस्थितीचे आहेत हे नंतर सोडावेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या जास्त चुका होणार नाहीत, ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात। आणि कुठलाही मुलगा जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करतोय म्हणून आपण त्या नादामध्ये जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करावून निगेटिव्ह मार्क जातील याची काळजी घ्यावी। आपल्याला जेवढे येते तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करावेत, आपल्या मार्कनुसार आपल्याला चांगलंच कॉलेज भेटेल याची खात्री भेटेल, ह्याच पद्धतीने आपण पेपर अटेम्प्ट करावा। सर्वात प्रथम आता की तुम्ही एक्झाम सेंटरला ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी तुम्हाला काय काय सोबत घ्यायचं आहे, तर सोबत घ्यायचंय तुमचं ऍडमिट कार्ड, जे की कालपासून एनटीएच्या साईटवरती आलेलं आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करूनच घेतलं असेल। असं कंपल्सरी नाही की कलरच ऍडमिट कार्ड असावं, ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालेल, आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल की कलर ऍडमिट कार्ड भेटते तर ते करून घ्यावं। तर ऍडमिट कार्डच्या प्रथम पेजवरती आपण 2 गोष्टी करायच्या, एक तर आपण जो नीटचा फॉर्म भरताना पासपोर्ट साईज जो फोटो अपलोड केलेला आहे तो फोटो तिथं फ्रंट पेजला लेफ्ट साईडला आपल्या तिथं बॉक्स दिलेला आहे, तिथं तो फोटो चिटकावा। त्याच्या बाजूच्या बॉक्समध्ये आपल्या डाव्या हाताचा अंगठा जो आहे तो अंगठा तिथं धरूनच करून जावा। त्याच्या बाजूला जी साईन आहे ही साईन तुम्हाला एक्झाम सेंटरला एक्झाम हॉलमध्ये करायची आहे, तर तो बॉक्स रिकामा सोडायचा। दुसऱ्या पेजवरती 4x6 ची फोटो चिटकवून घेऊन जायचा। असा ऍडमिट कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, आणि सोबत एक 2 पासपोर्ट फोटो सोबत राहू द्यावेत, एक खराब जर झालं तर एक पासपोर्ट फोटोही आणि एक पोस्टकार्ड फोटो असे फोटो घेऊन जावेत। एक ऍडमिट कार्डची झेरॉक्स कॉपी पण सोबत असावी। जो तुम्ही आयडेंटिफिकेशनचा कार्ड दिलेला आहे किंवा आयडेंटिफिकेशनचं डॉक्युमेंट ज्यावेळेस तुम्ही नीट फॉर्म करताना दिलेलं आहे, मोस्टली सगळ्या मुलांनी आधार कार्ड दिलेलं आहे, तर आपलं ओरिजिनल आधार कार्ड एक सोबत असावं। बाकी पेन न्यायची गरज नाही, पेन तुम्हाला तिथं सेंटरला प्रोव्हाइड केला जाईल। ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पूर्णपणे 100% फॉलो करायच्या आणि शांततेत आपला पेपर सोडून आपलं जे स्वप्न आहे स्वप्न पूर्ण करायचं। आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना येणाऱ्या 5 तारखेच्या नीटच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट ऑफ लक। धन्यवाद।